हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। मोदींनी कितीही दरवाजे उघडले तरी सोबत जाणार नाही, छत्रपतींच्या भगव्याला गद्दारीचा डाग लावणाऱ्यांसोबत जाणार नाही, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। अजित पवार गटाचा पदाधिकारी चौक सभेत मडकं फोडत असल्याचा रोहित पवारांचा दावा। मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहित नाही का? सांगता सभेत व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा संतप्त सवाल। मडकं फोडणारा कोण आहे हे मला माहित नाही, मी कुणाचा अपमान केला नाही, पातळी सोडली नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण। मडकं फोडून मृत्यूचा संकेत दिला जातो, मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध, मडकं फोडायला सांगणाऱ्यालाच मडकं का फोडलं हे माहित असेल, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। तब्येत अस्वस्थतेमुळे शरद पवारांचे आजचे कार्यक्रम रद्द, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र डॉक्टरांकडून पवारांना 2 दिवस भाषण करण्यास मनाई। मोदींच्या हाती सत्ता, मात्र जोपर्यंत आपण एक आहोत तोपर्यंत बारामतीला कोणी धक्का लावू शकत नाही, सांगता सभेत शरद पवारांचा भाजपवर निशाणा। सांगता सभेत रोहित पवार भाऊक, नवी पिढी सक्षम होत नाही तोपर्यंत डोळे मिटणार नाही, असं शरद पवार साहेबांचं शब्द। साहेब पुन्हा असं बोलू नका म्हणत रोहित पवार भाऊ। आमच्यातल्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढलं, हा रडीचा डाव, असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत, भावनिक झालेल्या रोहित पवारांना दादांचा टोला। विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार, वडेट्टीवारांनी निकमांचा उल्लेख देशद्रोही केल्याचा भाजपचा दावा, व्हिडिओ क्लिप निवडणूक आयोगात दिली, आशिष शेलारांची माहिती। ठाकरे गटाच्या विजय करंजकरांचा शिंदे गटात प्रवेश, लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकरांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा, पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उद्या दुपारी 3 वाजता मोदींची सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 3 सभा, श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभा। आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंसाठी आदित्य ठाकरेंच्या 2 सभा। उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूरला पाणी सोडण्यात येणार, तीव्र दुष्काळ पार्श्वभूमीवर निर्णय, 20 मे पर्यंत औज चिंचपूर बंधाऱ्यात पाणी पोहोचणार। मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला नो एंट्री, लिंक्डइनवरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रिक्रुटरने मागितली माफी। लोकलमधील गर्दीमुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर, लोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे बोर्डाला पत्र पाठवणार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांची माहिती। कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी 2.5 तासांचा ब्लॉक, सावंतवाडी रोड दिवा एक्सप्रेस 44 मिनिटं उशिरा धावणार। छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त दंतेवाडामध्ये 35 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, 3 जणांवर होते 3 लाखांचं बक्षीस। कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णांविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, गृहमंत्री जी परमेश्वर यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।